खरं तर चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल केला. तिथली परिस्थिती न पाहता गुन्हा दाखल करून दबावतंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पहिली गोष्ट तर जिथं आम्ही सभा घेतली होती तिथं ते सगळे लोक शक्यच नव्हतं. चेंगराचेंगरीत अधिक काही दुसरी वाईट घटना होण्याची शक्यता होती आणि म्हणून लोकांनी रस्त्यावर स्टेज केला. आणि दुसरी जागाच उपलब्ध नव्हती आणि ते जर आम्ही स्टेज केला नसतं त्याचा मोठा गोंधळ झाला असता आणि वेगळ्या याच्यासोबत म्हणजे वेगळ्याच प्रकारचं एखादी घटना घडली असती. हेच पोलिसांनी समजून न घेता जाणीवपूर्वक दबावतंत्रापोटी केलेला गुन्हा आहे आणि आम्हाला त्याचं काही भीती नाही आहे. दुसरं, त्याच दिवशी हरिभाऊ बागडे येऊन गेले, 4 रस्ते ब्लॉक केले आणि 4 रस्ते ब्लॉक केल्यावर लोकांचं शेतात जाणेसुद्धा बंद झाले. म्हणजे नेता आला, अधिकारी आला तर त्याला वेगळा कायदा आणि आमच्यासाठी वेगळे कायदे आहे. हे याचा अर्थ हे कायद्याचं राज्य असं होत नाही. 24 तारखेला तुमचं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आहे, काय नक्की उद्देश आहे? मला वाटते आम्ही शेतकऱ्यांना, सर्वपक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय शेतकऱ्यांना आणि जे काही कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांनी आता रस्त्यावर आलं पाहिजे. आम्ही आवाहन केल्यानंतर ते आम्हीच पूर्ण केलं पाहिजे असं नाही, तर हे सर्व शेतकऱ्यांचं कसं आंदोलन होईल हा प्रयत्न आहे आणि मला आशा आहे का सर्व शेतकरी 24 तारखेला रस्त्यावर उतरतील. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.